सीझन कोणताही असू दे, उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे किंवा हिवाळा असू दे, तर आता थंडीचे दिवस आहेत नी, मस्त असं गरम गरम चहासोबत ना गरम गरम कुरकुरीत भजी खायचं मन तर सगळ्यांचंच होतं. तर आज आपण ना अगदी अशी साधी सोपी कांदा भजी पाहणार आहोत. एकदम कुरकुरीत आणि गाड्यावर भेटतात ना, अशीच बनली जातात ती. तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी ना मी सुजाता किचन मेनूमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. अशा ना साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी सुजाता किचन मेनू या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपीला सुरुवात करूया. मध्यम आकाराचे 4 कांदे लांब असे चिरून घेतले. कांदे चिरून ना तर धुतले नव्हते, मी पुसून घेतले होते. अर्धा चमचा मीठ चवीनुसार. मीठ लावून व्यवस्थित चोळून घेऊ, मिक्स करून घेऊ. कांद्याच्या ह्या ज्या फोडी आपण लांब लांब चिरल्यात ना, त्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या. हाताने थोडेसे दाबून आपल्याला असे मोकळे करायचे, चोळायचे आहे तेल लावून. आता ही कांदा भाजी कुरकुरीत होण्यासाठी ना पाव वाटी तांदूळ पीठ घेतलं आहे मी. तांदूळ पिठामुळे कुरकुरीत अशीच भजी बनली जातात. आणि बेसन पीठ किंवा डाळीचं पीठ 1 वाटी. लाल तिखट घेतलं आहे, थोडी हळद, धनेपूड 1 चमचा आणि ओवा थोडासा. ओवा चोळून घ्यायचा आहे. हिरवी मिरची चमचाभर बारीक चिरून घेतली. कोथिंबीर एकदम बारीक अशी छान चिरली. सर्व जिन्नस एकत्र चोळून घेऊया, कांद्याला लावून घेऊया. या ठिकाणी ना गरज वाटली तर थोडंसं पाण्याचा हात लावून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर कांद्याला जर जास्त पाणी सुटलेलं असेल ना, तर आपल्याला पीठ या ठिकाणी थोडं कमी जास्त लागू शकतं. या ठिकाणी बरोबर 1 वाटी इतकं बेसन पीठ लागलं होतं. पीठ थोडं थोडं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचा अगदीच खूप जास्त वापर न करता थोडं थोडं आपल्याला लागेल तसं अगदी 1 चमचाभर पाणी वापरलं होतं मी. घट्टसर असंच आहे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आपलं जे पिठाचं मिश्रण आहे ना, ते अगदी सुकं असं कांद्यांना लागायला हवं. इतर आपण भजी वगैरे करताना अगदीच पातळ असं पीठ मळून घेतो, पण कांदा भजी करताना ना कांद्याला आपण सुरुवातीला मीठ लावल्यानंतर चोळतो, तर थोडंसं पाणी सुटलं जातं. आणि पुन्हा मग लागेल तसं पाव वाटी तांदूळ पीठ आणि 1 वाटी चणा डाळ पीठ किंवा बेसन पीठ बोलूया, व्यवस्थित मिक्स केलं आहे. तेलही एका बाजूला गरम करायला ठेवलं होतं. तेल अगदी छान असं गरम झालं आहे. यामध्ये असे 1-1 भजे सोडून घेऊ. तर अगदी साधी सोपी अशी कांदा भजी आहे ती. आणि या पद्धतीने ना अगदी कुरकुरीत आणि चविष्ट गाड्यावर भेटतात ना, त्यापेक्षा सुद्धा भारी अशी चवीला बनली जातात. कलरसुद्धा खूप सुंदर आला होता आणि चवीला अगदीच भारी. मीठ तिखट अगदी बरोबर असं लागलं होतं. तर लगेचच न हलवता थोडे एका बाजूने होऊ द्यायचे. एका बाजूने थोडे होत आले भजे म्हणजे ते व्यवस्थित परतवून दोन्ही बाजूने एकसारखे असे भाजून घ्यायचे. आधेमध्ये हलवत राहायचे. तर गॅसही अगदी फुलच असा होता. तर काढायच्या आधी थोडासा गॅस कमी करून मंद आचेवर 2-3 मिनटं तळून घ्यायची, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळली जावीत यासाठी. अशी काढून घेतलीत मी. थोडंसं तेल असं गाळून घेऊ, लगेचच दुसरी सोडून घेऊ. तर साधारण 4 कांदे होते, तर त्यामध्ये 3 प्लेट इतके भरून आपले हे कांदा भजी अगदी कुरकुरीत अशी बनली होती. या पद्धतीनेच बाकीचे या ठिकाणी मी कांदा भजी जी आहेत ना ती बनवून घेतलेत. तर अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी. अधेमध्ये जर आपल्याला भजे खावीसे वाटले ना, तर या पद्धतीने नक्की ट्राय करा. तर कलरही अगदी सुंदर आणि एकदम कुरकुरीत अशी झाली होती. अगदी आपले जे घरचं साहित्य आहे ना त्यामध्ये पाहू शकता. तर असे मस्त असे कुरकुरीत झाले होते भजे. घरच्या साहित्यात आणि अगदी पटकन होणारी अशी रेसिपी आहे. मस्त अशी ती चुरली जात होती आणि कमी तेलकट अशीच झाली होती. या पद्धतीने नाही कांदा रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली, व्हिडिओ आवडला ना, तर व्हिडिओला एक लाईक करा. मस्त अशी सोनेरी रंगावर अशी तळून घ्यायची ती.
तर यामध्ये ना तांदूळ पीठ नक्की वापरायचं, यामुळेच चव आणि कुरकुरीतपणा येतो भज्यांना. तर या पद्धतीनेच ना आपण पालक भजीसुद्धा या पिठामध्ये बनवू शकतो, जसं की चणा पीठ त्यामध्ये थोडंसं तांदूळ पीठ घालून, तीसुद्धा अशीच कुरकुरीत होतात. बटाट्याची भजीसुद्धा या पिठामध्ये आपण बनवू शकतो. तर पुढे ना अशाच वेगवेगळ्या भज्यांचे प्रकार आपण पाहणार आहोत. या पद्धतीनेच मी बाकीचे सर्व भजे जे आहेत ना ते तळून घेतलेत आणि या ठिकाणी मस्त असे आपले कुरकुरीत गाड्यावरचे भजे असतात ना त्यापेक्षा भारीच असे बनले होते. थोड्याशा मिरच्यासुद्धा तळून घेतल्या होत्या मी, आणि चटणीसोबत सॉससोबत किंवा नुसती अशी खाण्यासाठी सुद्धा ना मस्त अशी आपली या ठिकाणी कांदा भजी तयार. साधी सोपी अशी कांदा भजी रेसिपी नक्की ट्राय करा. तरी कांदा भजी तुम्ही एकदा बनवलं ना तर पुन्हा पुन्हा याच पद्धतीने बनवणार. इतकी छान होतं ती कांदा भजी. फक्त यामध्ये तांदूळ पीठ नक्की वापरायचं असेल तर मी तर ना तांदूळ पीठ होतं त्यामुळे ही कांदा भजी बनवायला घेतली होती. मस्त अशी कमी तेलकट गरम गरम कुरकुरीत कांदा भजी तयार. मस्त अशी आतपर्यंत ती भाजली गेली होती, एकदम कुरकुरीत, चवीला अगदी भन्नाट कांदा भजी तयार आहे. तर रेसिपी मित्रमैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.